नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाच्या पानांची चटणी बनवून दाखवणार आहे आणि ती पण मी काय करणार आहे, कैरी टाकून बनवणार आहे। त्यासाठी बघा, शेवग्याच्या शेंगाची पानं मी एक वाटी भरून घेतली होती आणि त्याची जी कवळी एकदम असतात का नाशी देठ छोटे छोटे असतात बघा, ते पण घ्यायची। 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पाणी नितळल्यानंतर बघा ही प्लेट मध्ये मी काढून घेतलेली आहे। 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, देशी लसूण आहे। ह्याच्यामध्ये बघा तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। मी छोट्या आकाराच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, छोटा 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि कैरी घेतलेली आहे। कैरी घेतलेली आहे, ही आंबटवाली कैरी आहे। तुमच्या आंबटपणावर कमी जास्त केली तर चालू शकते। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि थोडीशी देठासकट बघा अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही एवढं सगळं बघा मिक्सरला बिना पाण्याचंच मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आहे, मस्त असे होते बघा, एकदम बारीक केलेले। जरी दरदरी केली तरी पण चालू शकते। अजून एक ह्याच्या अगोदर पण मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे चटणीची, त्याची लिंक तुम्हाला मी ह्या रेसिपी खाली देईन। ही चटणीमध्ये तुम्ही अजून काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना टाका, 1 चमचाभर धने टाका, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तडका पण टाकू देऊ शकता। ह्याला मस्त लागेल तसं पण करून। पण अशा पद्धतीत जर तुम्ही केली ना तर हे तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, पराठ्यांच्यावर खाऊ शकता, छान लागते। जसं जेवताना भाकरीवर चपातीवर पण ही तोंडी लावायला घेऊ शकता, छान लागेल। कधी आपण असं जर भजी वगैरे केली तर त्याच्यावर पण हे तुम्ही खाऊ शकता, कारण की ही जी आहे ना आपल्या शेवग्या शेंगाचे पानं असतात ना ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात। तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीनं झटपट असं। दुसरी रेसिपी पण एकदा करून बघा, हे अशी दाखवलेली आहे ती रेसिपी। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।